Hello student. Now in previous lecture we have to studied the third use of dimensional analysis to derive the correct relationship between different physical quantities. आणि या ॲप्लिकेशनवरचे 3 उदाहरणं आपण बघितलेले आहेत. तर आय होप सो ते तुम्ही सेल्फ परत एकदा न बघता सोडवले असतील. तर त्याच ॲप्लिकेशनवरचे अजून 1-2-3 उदाहरणं आपण घेऊयात. म्हणजे हे थर्ड ॲप्लिकेशन डायमेन्शनल ॲनालिसिसचं हे तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल. म्हणजे याच्या धर्तीवरचं कुठलंही तुम्हाला विचारलं तर अडचण येणार नाही. नाव दिस इज माय लेक्चर नंबर 11, डेट 3rd November 2020 and the same chapter units and measurements. तर उदाहरण लिहित असताना थोडा मी रेड पेनचा उपयोग केला, पण काही विद्यार्थ्यांचे कमेंट असे आले की रेड पेनमध्ये लिहिलेलं बोर्डवरती थोडं फेंट दिसतंय, तर यू मे यूज द अनदर पेन इन्स्टेड ऑफ रेड. ओके, आपण ब्लॅक आणि ब्ल्यू पैकी एक पेन आपण वापरूयात जेणेकरून त्याचा इफेक्ट इम्प्रेसिव्ह होईल. ठीक आहे, तर पुढचं एक उदाहरण आपण घेऊयात. द फ्रिक्वेन्सी इज द फंक्शन ऑफ. नाउ द फ्रिक्वेन्सी is the function of. The frequency is the function of density rho, length L, and velocity V. And velocity V मला वाटतं 4 नंबर आहे. velocity V obtain the relation for frequency. Obtain the relation for frequency. Obtain the relation for frequency. The frequency is the function of density, length, and velocity and surface tension T. Obtain the relation for frequency. तर फिजिक्समध्ये काही काही कन्सेप्ट आता आपल्याला कळणं गरजेचं आहे. दुसरा पेन आपण वापरूयात. तर सावकाश समजून घ्या. हे सगळे उदाहरणं नॉट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बट फॉर युअर नीट अँड CET अँड JEE एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण JEE किंवा नीट किंवा CET या एक्झामचा आत्तापर्यंतच्या क्वेश्चन पेपरचा जर आपण विचार केला तर युनिट्स अँड मेजरमेंटवरती मिनिमम 2 प्रश्न हे हमखास असतात. तर 2 प्रश्न म्हणजे नीट आणि JEEचा विचार केला तर 8 मार्क. तसं नीट आणि JEEचं असं काही शेड्यूल ठरलेलं असत नाही किंवा या चॅप्टरवरती 2 प्रश्न, त्या चॅप्टरवरती 1 प्रश्न, असं नीट आणि JEEला कसलंही धोरण नाही कुठल्या चॅप्टरवरती किती प्रश्न टाकायचे. पण बोर्ड एक्झामला मात्र पर्टिक्युलर चॅप्टरला वेटेज दिलेलं आहे, तर त्या वेटेजनुसारच प्रश्न टाकावे लागतात. तेवढंच वेटेजचे प्रश्न त्या चॅप्टरवरती अवलंबून असतात. तसं नीट आणि JEEला अजिबात असत नाही. कधीकधी युनिट्स आणि मेजरमेंटवरती 4 प्रश्न येतील, कधीकधी 2 येतील, कधी 1 येईल, कधी येणारही नाही. याला म्हणायचं नीट आणि JEE म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. पण बोर्ड एक्झाम तसं नाही. बोर्डामध्ये परिपूर्ण तेवढं वेटेज, तेवढं एक्झाम्पल तेवढं असणार म्हणजे असणारच. लक्षात आलं का नाही? तरी पण मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचा आपण जर विचार केला तर मिनिमम ऑन ॲन ॲव्हरेज 2 प्रश्न या युनिट्स आणि मेजरमेंटवरती विचारले जातात. पण सगळंच परीक्षेच्या दृष्टीनं आपण अभ्यास करायचा नाही. काही आपण इतकं कन्सेप्ट आपले क्लिअर करत जायचं की त्याचा उपयोग पुढे कुठे होईल आपल्याला सांगता येत नाही. आपण आता उदाहरणाकडे आपण येऊयात. हे खूप उदाहरण महत्त्वाचं आहे.
माझ्यासोबत कृपा करून लिहू नका. आता समजून घ्या व्यवस्थितपणे. नाव हिअर द फ्रिक्वेन्सी F is equal to 1/t is equal to t raised to -1. लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम. कारण आपल्याला माहित आहे, इफ यू वॉन्ट टू डिटरमाइन द डायमेन्शन्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी वी ॲटलिस्ट रिमेंबर देअर फॉर्म्युला, युनिट ऑर डेफिनेशन. तर फ्रिक्वेन्सीचं युनिट काय, पर सेकंद आहे. पर सेकंद म्हणजे टी रेस टू -1 किंवा फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम म्हणजे 1/t म्हणजे टी रेस टू -1. फ्रिक्वेन्सी जनरली डिनोटेड बाय लेटर एफ ऑर एन. तर एफ शक्यतो वापरत नाही, कारण एफ म्हणलं की फोर्स होतो. ठीक आहे, तर आपण इथं म्हणूया फ्रिक्वेन्सी इक्वल टू एफ असं जर त्याला लेबलिंगला आपण नाव दिलं तर त्याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन चेंज होत नाही. पुढे या, डेन्सिटी. नाव डेन्सिटी रो इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी इज हे आता बघा, हे सगळ्या त्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्यानं माहीत झाल्या पाहिजेत. कारण डायमेन्शन काढायचे म्हणले की त्याचा फॉर्म्युला, युनिट किंवा डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. मग ह्याचे डायमेन्शन काय होतील, 1 in मास -3 in लेंथ. पुढे या, लेंथ. आता लेंथ इज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग ह्याचे डायमेन्शन काय येईल, म्हणजेच काय 1 in लेंथ. सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन इट इज ऑल्सो डिनोटेड बाय लेटर टी. पण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे F/L. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, फोर्स पर युनिट लेंथ. हे आता सगळे तुम्हाला व्याख्या, फॉर्म्युले, युनिट किंवा न्यूटन पर मीटर. युनिट काय, न्यूटन पर मीटर म्हणजेच फोर्स पर युनिट लेंथ. आता हे मी आजच तुम्हाला हे सगळं माहीत असेल असं नाही. आता मी तुम्हाला शिकवतोय ना, मी शिकवल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि कळाल्यानंतर परीक्षा होणार आहे ना. त्यामुळं आज आता सांगण्याच्या अगोदर तुम्हाला सरफेस टेन्शन जर माहीत नसेल तर काही हरकत नाही. आपण शिकायला आलोत ना, आपण आता टप्प्याटप्प्याने शिकूयात. तर सरफेस टेन्शन बरोबर टी बरोबर F/L. तर ह्याचे डायमेन्शन्स होतील 1 in मास, 0 in लेंथ, -2 in टाइम. आता हे जर तुम्हाला समजलं नसेल डायरेक्ट तर तुम्ही रफमध्ये सोडवा. फोर्सचे काय डायमेन्शन, 1 in मास, 1 in लेंथ, -2 in टाइम आणि डिवायडेड बाय 1 in लेंथ. 1 in लेंथ आणि 1 in लेंथ काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे डायमेन्शन काय आले, 1 in मास, 0 in लेंथ, -2 in टाइम. आता हे आपण असं का लिहिलं डायरेक्ट, याचं कारण असं आहे की आपण आता सायकल अशी खेळायला लागलो की सायकल फॉरवर्ड दिशेनं चालली आहे आणि आपण म्हणजे रिव्हर्स दिशेनं बघतोय. म्हणजे इतकी आता आपली प्रॅक्टिस झालेली आहे. पण कितीही जरी प्रॅक्टिस झाली, आपण कशाही सायकलवरती करामती केल्या तरी आपलं बॅलन्स जाणार नाही, आपण पडणार नाही आणि आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी मात्र आपण घेणं गरजेचं आहे. तर इन दॅट सेन्स आय कॅन टेल टू यू की आपण कितीही घाई केला तर इथं चुकता कामा नये. हा माझा त्याच्या मागचा उद्देश आहे आपल्याला सांगायचा. लक्षात आलं का नाही. तुम्ही कितीही स्पीड वापरा पण इथे चुकणार नाही याची दक्षता घ्या. मग इथं चुकायचे संभव तुम्हाला येत असेल तर रफ सोडवा. ठीक आहे. Now this frequency it depends upon density, length and surface tension according to this statement. हे दिलेल्यानुसार हे असं आहे. तर ह्याचा डिपेंडन्स आपल्याला काढायचा. काय काढायचं आपल्याला, डिपेंडन्स. बघा मग therefore F is equal to K times density to the power A, length to the power B and surface tension to the power C. इक्वेशन नंबर फर्स्ट. काल आपण पॉवर XYZ घेतल्या होत्या, आज आपण ABC घेऊयात. लक्षात आलं, थोडा बदल आपल्याला करता आला पाहिजे, थोडं चेंज करायचा. हे पहा आता पिरियड पण कशा असतात, सकाळी माझा पिरियड लगेच मी दुसऱ्या पिरियडला असतो का नाही, चेंज झाला. चेंज झाला की माणसामध्ये चैतन्य निर्माण होतं, इंटरेस्ट निर्माण होतो. तोच माणूस तेच असं होऊ नये. XYZ आपण ABC लिहूयात. काय फरक पडत आहे, काय फरक पडत नाही. XYZ जरी लिहिलं तर काही फरक पडत नाही. पण थोडं आपण चेंज केलं आणि चेंज कोणालाच करता येतो, ज्याला येतं त्याला, जमतं त्याला. नाही एखाद्याला जर बघून लिहायचं असेल तर तो टिंबसुद्धा त्यानं टिंब दिलं की ह्यानं पण टिंब देतो. त्यानं फुलस्टॉप, ह्यानं फुलस्टॉप, त्यानं कॉमा, यानं पण कॉमा. मला काय म्हणायचं लक्षात आलं. ओके, आपल्या मुद्द्याकडे या. नाव रायटिंग द डायमेन्शन. आता इथं चुकू नका. F म्हणलं की ह्या Fचे डायमेन्शन 1 in मास, 1 in लेंथ, -2 in टाइम नाही. F इज फ्रिक्वेन्सी, याचे डायमेन्शन -1
एक स्टेप राहिली. इथं म्हणा व्हेअर, माझ्यासोबत लिहू नका, व्हेअर के इज कॉन्स्टंट इट हॅज नो डायमेन्शन्स. तुम्हाला सर के जर डायमेन्शन, मग के घ्यायचा कशाला? तसं नाही, त्या रिलेशनची ती गरज असते. कारण एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल याला आहे, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल याला आहे, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याला आहे. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीसाठी एक कॉन्स्टंट आपल्याला वापरावा लागतो आणि त्या कॉन्स्टंटला डायमेन्शन नाही आहेत. आपण पुढे जाऊन म्हणायचं फक्त वेअर के इज कॉन्स्टंट इट हॅज नो डायमेन्शन्स अँड ए बी सी आर द पावर्स टू बी डिटरमाइंड. बघा, आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं फक्त काय काढायचे? ए बी सीच्या पॉवर काढायच्या. एकदा ए बी आणि सीची पॉवर जर आपल्याला कळायची, समजा ए ची 1, बी ची 1, सी ची 1, तर एफ बरोबर काय लिहितं आपल्याला? के रो एल टी. लक्षात आलं का नाही? जे येईल ते, तर काय येईल आपण ते तर आपल्याला नेमकं काढायचं आहे. ठीक आहे. देअरफॉर आता वाढवता येतं तुम्हाला रायटिंग द डायमेन्शन्स ऑन बोथ द साइड्स, पण काय गरज नाही, तपासणाऱ्याला समजू शकतं. तर हे पाहिजे टी रेस टू -1 जरा व्यवस्थित लिहा. के आता घेऊ नका. रो -3 ए एल बी 1 आणि टी -2 सी. एल का घेतला नाही? एल 0 आहे, 0 त्या सीला मल्टिपल 0 इंटू सी 0, आवश्यकता नाही. कसं लिहिलं समजलं? काळजीपूर्वक बघा. डेन्सिटी बरोबर आहे, लेंथ बरोबर आहे, सरफेस टेन्शन बरोबर आहे. टी म्हणजे आपण लक्षात घ्या, म्हणून तुम्हाला म्हणलं हे असे क्वेश्चन नीट आणि CET किंवा JEE येतात. विद्यार्थी चुकतात कुठं? एफला फोर्स लिहितात आणि टीला टाईम लिहितात. तर इथं टी काय? सरफेस टेन्शन आहे आणि एफ काय? फ्रिक्वेन्सी आहे. एफ इज नॉट हिअर फोर्स बट एफ इज फ्रिक्वेन्सी अँड टी इज नॉट टाईम बट हिअर टी इज सरफेस टेन्शन. ह्या दोघातला फरक समजून घ्या. ओके. नाव टी रेस टू -1 आपल्या पद्धतीला आपण सोडायचं नाही, सावकाश. बघा, m टू द पॉवर a, l टू द पॉवर -3a, l टू द पॉवर b, m टू द पॉवर c, t टू द पॉवर -2c. तर ज्याचा बेस सेम आहे त्याच्या पॉवरची आपण काय करूयात? ॲडिशन करूयात. नाव देन नेक्स्ट टी रेस टू -1 इज इक्वल टू m टू द पॉवर a प्लस c. m दोन ठिकाणी आहे, एखादा राहून म्हणजे असं थोडं खाली अंडरलाईन करून घ्यायचं. l -3a प्लस b हे दोन टर्म आहेत आणि टीची एकच टर्म आहे, टी -2c. आता या दोघांमध्ये इक्वल टू साईन आहे, तर हे डायमेन्शन आपण थोडं जरा तुम्हाला सोपं होण्यासाठी पूर्ण डायमेन्शन लिहूयात. m टू द पॉवर 0, l टू द पॉवर 0, t टू द पॉवर -1. तर हे आणि हे बरोबर आहे, याचा अर्थ दोन्हीकडच्या MLTच्या पॉवर कशा आहेत? सेम आहेत. नाव कंपेअरिंग द पॉवर्स ऑफ MLT ऑन बोथ द साइड्स, नाव देन देअरफॉर m0 इज इक्वल टू ma प्लस c, देअरफॉर a प्लस c इज इक्वल टू 0. दुसरीकडे या बघा. Now l to the power 0 is equal to l -3a plus b, therefore -3a plus b is equal to 0. शेवटी या t is equal to -1, t is equal to -2c, therefore -2c is equal to -1. जरा बघा, मी आडवं उभारल्यामुळे आपल्याला दिसणार नाही, परत एकदा बघा. पहा, हिअर यू मे कम्पेअर द पॉवर्स ऑफ m. हे सगळे उदाहरणं मी शिकवल्यानंतर, सगळे लेक्चर्स झाल्यानंतर, जेवण वगैरे करून फ्रेशपणे तुम्ही परत सोडवायचे. लक्षात आलं का नाही? दुसऱ्या सरांचा तास बुडवून हे उदाहरणं सोडवायचे नाहीत. ईच अँड एव्हरी पिरियड इज व्हेरी व्हेरी
इम्पॉर्टंट. प्रत्येक पिरियड जीव लावून ऐका, जीव तोडून ऐका. आणि कसल्या प्रकारची शंका आली, कुठलंही आर्टिकल, कुठली स्टेप संबंधित शिक्षकाची अगदी माझ्यासहित आपल्याला समजली नाही तर सगळ्यांचे नंबर्स आपल्या त्या ग्रुपवरती आहेत. तर आपण टू बी फ्रँक संबंधित शिक्षकाला विचारलं पाहिजे, सर ही स्टेप मला जर समजली नाही हे परत सांगा. फक्त मी मागे आपल्याला म्हटल्यासारखं आपली भाषा फक्त आपण थोडीशी नम्र ठेवायची. आपण शिक्षकाशी बोलताना थोडंसं आदरानं आपण बोलायचं. आणि आपल्या जिभेवर साखर असेल तर पुढचा माणूस आपल्याला नक्की मदत करेल. नवे शिक्षकानं आपल्या अडचणी सोडवणं हे शिक्षकाचं कर्तव्यच आहे. लक्षात आलं का नाही? फक्त ते आपल्याला विचारता आलं पाहिजे, आपल्याला पुटअप करता आलं पाहिजे. ओके. नाव कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ एम एल टी ऑन बोथ साइड्स. बघा, हिअर इज द पॉवर ऑफ एम द पॉवर 0, हिअर एमची पॉवर ए प्लस सी, देअरफॉर एम टू द पॉवर 0 इज इक्वल टू एम टू द पॉवर ए प्लस सी, देअरफॉर ए प्लस सी इज इक्वल टू 0. हे आपलं काय चाललंय, कशासाठी सोडवतोय आपण, आपल्याला काय काढायचं नेमकं, ए बी आणि सीच्या पॉवर्स, ह्याच्या किमती फक्त कळाल्या की आपल्याला इक्वेशन एक लिहिता येतं. लक्षात आलं काय? नाव देन हिअर एल टू द पॉवर मायनस 3a प्लस बी, देअरफॉर हिअर इज एल टू द पॉवर 0, देअरफॉर एल टू द पॉवर 0 इज इक्वल टू दिस मच, एल टू द पॉवर 0 इज इक्वल टू एल टू द पॉवर मायनस 3a प्लस बी, देअरफॉर मायनस 3a प्लस बी इज इक्वल टू 0. आणि शेवटचं काय बघा, t to the power minus 1 is equal to t to the power minus 2c, therefore minus 2c is equal to minus 1. मग याच्यावरनं काय लिहिता येईल आपल्याला, therefore c is equal to 1/2. दोन्हीकडचे मायनस साईन काय झाली, कॅन्सल झाली. आणि हा 2 इथं मल्टिप्लाइड आहे, तिकडे जाऊन काय होईल, तो भागिले होईल. म्हणजे c is equal to 1/2. आता हे समजणं गरजेचं आहे. ओके. इथं आता मी फार ताकद लावणार नाही. आणि अशा एकदम सिंपल स्टेप लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा एकदम सिंपल स्टेप जर आपल्याला कळत नसतील काय, तर आपण आपल्या मित्राशी फोन करून माहिती घेऊन विचारायचं असतं. हे जर सरांनी सांगितलेलं मला कळालीच नाही. आपल्या मित्रासुद्धा आपल्याला आपल्या विचाराची देवाणघेवाण करता आली पाहिजे. आपण एखाद्याला दुसऱ्याला समजून ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सांगत असतो तर त्यावेळेस ती गोष्ट 2 पटीनं आपल्याला आली पाहिजे. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला समजून सांगतो त्यावेळेस ती डबल आपल्या स्मरणात राहते. त्यामुळं नॉलेज दिल्यानं वाढत असतं, दिल्यानं कमी कधी होत नसतं. त्यामुळं आपण मित्रामध्ये सुद्धा विचाराची, सब्जेक्टच्या डिफिकल्टीची देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे. आता डॉक्टरचं उदाहरण मी तुम्हाला नेहमी देतो. एखाद्या डॉक्टरकडे एखादा सिरियस पेशंट आला तर डॉक्टर जर म्हणायला लागले मला सगळं येतं आहे, नाही तसं नाहीत करत डॉक्टर लोक दुसऱ्या त्यांच्या मित्राला जे त्याच्यामधले तज्ज्ञ असतात त्यांना फोन करून विचारतात की अशाशी केस आलेली आहे, तर मी कसं त्याला ते पूर्ण ट्रीट करूया. जी गोष्ट आपल्याला येत नाही ती इतरांना विचारून आपण ती माहिती करून घेणं, यामध्ये कमीपणा काहीच नाही. कारण कुठलाही माणूस या जगामध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही शिकत असतो. आणि एकदा आपल्या शिकण्याची जर आवड निर्माण झाली तर आपण कुणाकडनंही मदत मागू शकतो. लक्षात आलं का? तर अशा एकदम सिंपल स्टेप असतात. आपल्याला जर कळाल्या नाही तर शिक्षकाला विचारायची आपल्याला जर ही वाटत असेल तर आपण मित्रामध्ये सुद्धा डायलॉग करू शकताय. आणि मित्रामधनं जर आपल्याला कळालं नाही तर शेवटी मदतीला आम्ही आहोतच. मग ती बाब कितीही सोपी असू दे, किती अवघड असू दे, ॲज कन्सर्न टू फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, इफ एनी डिफिकल्टी अरायजेस टू यू, यू मे कॉन्टॅक्ट मी ॲट एनी टाईम. इज इट राईट? ओके. नाव सीची किंमत मिळाली तर पहिलं रिलेशन बघा, देअरफॉर ए प्लस सी इज इक्वल टू 0, ए प्लस 1/2 इज इक्वल टू 0, देअरफॉर ए इज इक्वल टू -1/2. बघा, एची किंमत मिळाली, सीची मिळाली, एची मिळाली, सीची मिळाली. आपलं राहिलं काम काय आता, बीची काढायची. ओके. उगाच त्याला वाढवायचं नाही. याची इक्वेशन 1, 2, 3 म्हणायचं नाही. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन नंबर फर्स्ट, पुन्हा म्हणायचं सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन नंबर 2. एवढं वाढवत बसायचं नाही. आपण होईल तेवढं काम कमी करायचं. नाऊ -3a प्लस बी इज इक्वल टू 0. नाऊ -3 -1/2 प्लस बी इज इक्वल टू 0. हे कसं लिहिलं बघा, हे मायनसला -3, एची किंमत -1/2, हे मायनस ऑलरेडी रिलेशनमध्ये आहे. हे मायनसला मायनस, एची किंमत -1/2 प्लस बी 0. मायनस मायनस प्लस, तुम्हाला हे 4 नियम माहीत आहेत. प्लस मल्टिप्लाइड बाय प्लस प्लस, प्लस मल्टिप्लाइड बाय मायनस मायनस,
मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस मायनस मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस इज इक्वल टू प्लस. हे 4 रूल तुम्हाला माहीत आहेत. गणितातल्या बऱ्याचशा क्रिया आता तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नाव हिअर 3/2 प्लस बी इज इक्वल टू 0. Therefore, b is equal to -3/2. बघा a इज इक्वल टू काय आलं -1/2, b इज इक्वल टू काय आलं -3/2, c इज इक्वल टू काय आलं 1/2. आता हेच न्यूमेरिकल तुम्हाला परीक्षेमध्ये असं सरळ न विचारता जर उलट विचारलं असतं अवघड करून, कसं हे सगळं असं दिलंय आणि शो दॅट द पॉवर्स ऑफ डेन्सिटी लेंथ अँड सरफेस टेन्शन इज 1/2 -3/2 अँड 1/2 रिस्पेक्टिव्हली. आता घरी तुम्हाला आई वडिलांनी सांगितलं बघ आता 12वीला तुला जर एवढे टक्के मार्क पडले तरच काही खरं आहे, नाही तर तुला आम्ही घरातच घेणार नाही. तर आपलं टेन्शन वाढत जातं. पण घरच्यांनी जर तुम्हाला म्हटलं किंवा तुझ्यात पोटेन्शियल आहे, तू अभ्यास करू शकतो, तुझ्यात ताकद आहे, तुझ्यात मेहनत करण्याची म्हणजे ही आहे ॲबिलिटी आहे, तू कर मन लावून अभ्यास, जे होईल ते आपण बघूयात, फक्त तू त्याला न्याय द्यायचा प्रयत्न कर, तर आईवडिलाच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला 4-2% नक्की मार्क जास्त पडतात. पण एखादी गोष्ट केलीच पाहिजे अशीच पाहिजे अशी थोडी जबरदस्ती झाली की नाही म्हटलं तरी बर्डन येतं आणि जे काम ज्या प्रभावी पद्धतीने व्हायचं तसं न होता तर आईवडिलांनी सुद्धा मुलावरती किती प्रेशर द्यायचं ह्यासुद्धा गोष्टी थोडंसं विचारात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? तर म्हणजे हेच सिद्ध करा म्हणलं की टेन्शन वाढतं. आता आपण सोडवत आलो ह्या व्हॅल्यू आल्या, आपल्या पद्धत तीच असते. लक्षात आलं नाही? अभ्यास तोच आहे, पेपर तोच निघणार आहे, परीक्षा तुम्ही देणार आहात. पण जर घरच्यांनी म्हटलं किंवा तू कर व्यवस्थित बघूयात काय होईल ते होईल, तर तुम्ही मेहनत करून करायला लागतात. पण नाही असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे म्हणलं की मग ते वेगळं होऊन जाऊ शकतं. ठीक आहे, आपला तो विषयांतर आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. आपलं एका दुसरं एक्झाम्पल अजून होईल. नाव हिअर यू मे ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ ABC. नाव यू मे सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ABC इन इक्वेशन नंबर 1. देन यू मे गेट, तर काय मिळेल बघा, therefore F is equal to K रो टू द पॉवर, आता रोची पॉवर किती आहे? ए ची पॉवर काय? -1/2. L टू द पॉवर बी ची पॉवर काय? -3/2. आणि टी ची पॉवर सी आहे, सी ची पॉवर काय? 1/2. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे जे मायनस आहे ते खाली आणलं की काय होईल? प्लस होईल. म्हणजेच काय होईल बघा, F इज इक्वल टू K टी रेस टू पॉवर 1/2 रो टू द पॉवर 1/2 आणि L टू द पॉवर 3/2. ह्याला अजून तुम्हाला रंगतदार करायचं असेल तर ते रूटमध्ये वगैरे घेता येतं, पण काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही आहे तसं जरी लिहिलं तरी चालू शकतं. नाव दिस इज द इक्वेशन नंबर काय 2 असेल. नाव दिस इज आवर रिक्वायर्ड एक्सप्रेशन विच इज ऑब्टेन फ्रॉम द डायमेन्शनल ॲनालिसिस वेअर के इज काय म्हणायचं, के सेंट्रल लिहूयात आपण. खूप सायन्समध्ये सिस्टमॅटिकपणाला महत्त्व आहे. F is equal to K T raised to 1/2 रो 1/2 L 3/2. तर T 1/2 म्हणजे रूट टी सुद्धा घेता येतं, रोला 1/2 सुद्धा घेता येतं, म्हणजे टी रोला अंडर रूट रो सुद्धा घेता येतं, त्याला 3/2 सुद्धा लिहिता येतं आपल्याला. ठीक आहे, √3 स्क्वेअर रूटमध्ये. तर काय गरज नाही आपल्याला ते काय त्या फॉर्मॅटमध्ये आणायची आवश्यकता नाही आहे. आपण इथं फक्त सिद्ध केलं. F is equal to K T raised to 1/2 रो raised to 1/2 L raised to 3/2. Now this is our required expression for frequency function which is depends upon density, length and surface tension according to this, and you may obtain the relation for that. Okay, where K is constant, its value cannot be determined from dimensional analysis. तर ती तशीच व्हॅल्यू ठेवा. लक्षात आलं? आता याचा स्क्रीनशॉट घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा पहिलं एक्झाम्पल आपण F is equal to ma. लक्षात आलं? दुसरं उदाहरण सेंट्रिपिटल फोर्स
mv²/r. तिसरं उदाहरण टाइम पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम T=2π√L/g. हे चौथं उदाहरण. तेवढं टप्प्याटप्प्यानं आपण काठिण्य पातळीकडे चाललेलो आहोत. लक्षात आलं का नाही? आणि एकदा तुम्हाला मेथड समजली की काही अडचण नाही आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, ओके. याच्या पुढचं उदाहरण आपण अजून एक घेऊयात. त्या के ची व्हॅल्यू आपल्याला माहीत असेल तर लिहा, नाहीतर काही आवश्यकता नाहीये. कारण ते डायमेन्शनल ॲनालिसिसचे जे लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये ते केचा उल्लेख येणार आहे आपल्याला परत. केची व्हॅल्यू आपण का काढू शकत नाहीत? मग केची व्हॅल्यू आपण डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं काढू शकत नाहीत. हे लिमिटेशन झालं डायमेन्शनल ॲनालिसिसचं. लक्षात आलं नाही? वी कॅनॉट find out the value of proportionality constant using dimensional analysis. This is the limitation of dimensional. हे आपण बघणार आहोत नंतर. तर पुढचं उदाहरण बघा. फिफ्थ नंबर. Now the viscous force acting, हे जे उदाहरण आहे हे स्टोक्स लॉ वरती आहे. हे 6π∗RV असं उदाहरण आहे. लक्षात आलं का? द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन ए स्पियर ऑफ रेडियस R, velocity v, and coefficient of viscosity of fluid eta. Obtain the relation. तर हे पण खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला मी उत्तर दिलं या बरोबर 6π∗RV. हे तुम्हाला सगळे माहीत होणार आहे. ते काय, फक्त ते उत्तर तुम्हाला शोधायचे करेक्ट. थोडं स्पीडनं लिहितो आम्ही, आपल्याला कळेल. हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं, फक्त ते मांडता आलं पाहिजे बरोबर. आता कसं आहे, थोडं उदाहरण मी समजून देतो तुम्हाला. एखादी आपण ट्यूब घेतली, ट्यूबचं जर खालचं टोक आपण काय केलं, पॅक केलं, आणि त्याच्यामध्ये जर कॅस्ट्रॉल ऑइल किंवा लिक्विड जर आपण भरलं, आणि सायकलचा जो एक स्पियर असतो का नाही, तो स्पियरची जर रेडियस आपण मोजली तर ती किती आहे, R आहे. किती आहे रेडियस, R आहे. नंतर त्या लिक्विडमध्ये जर ते इमर्स केलं तर ते ज्या वेगानं खाली जाईल का नाही त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी. आणि ते खाली जाताना त्या लिक्विडमध्ये जो व्हिस्कस फोर्स असतो त्याला काय करतो, तो अपोज करतो. त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इटा. आणि फ्लुइड म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? फ्लुइड मीन्स फ्लो. फ्लुइड मीन्स फ्लो. जे वाहतं त्याला फ्लुइड म्हणायचं. लिक्विड, फ्लुइड म्हणजे काय, फ्लो. ओके. तर ते टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज कळेल तुम्हाला हळूहळू. आपला भर आता फक्त आपण आर्टिकलवर देऊयात. तिसरं आर्टिकल आपलं काय, ॲप्लिकेशन डायमेन्शनल ॲनालिसिसचं टू डिराईव्ह द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. ओके. तर आपण सोडूयात. बघा आता पहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. देअरफॉर F = ह्याचे डायमेन्शन काय होतील, 1 1 -2. आता तर लक्षात आलं का नाही, R L⁻⁴ V L1T-1 आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डायमेन्शन्स 1 इन मास, -1 इन लेंथ, -1 इन टाइम. आता हे आपण सोडवलेत मागे. समजा हे तुम्हाला समजले नाहीत तर तुम्ही रफ घ्या. नाव इटा = युनिट काय, न्यूटन S मीटर स्क्वेअर.
न्यूटनचे डायमेन्शन काय 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम फॉर सेकंद 1 इन टाइम फॉर मीटर स्क्वेअर 2 इन लेंथ. बरोबर आहे का बघा. हे -2 सॉरी 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम 1 इन टाइम 2 इन लेंथ. नाव 1 इन मास हे 2 इन लेंथ वरती गेले हे 1 आणि -2 -1 हे -2 +1 -1. लक्षात आलं का. तुम्ही रफ सुद्धा सोडू शकताय डायरेक्ट सुद्धा लिहू शकताय. तर आता पुन्हा पुढचं उदाहरण काय होईल मग. therefore f इज इक्वल टू k. कुठलंही पण अगोदर घ्या कुठलंही नंतर घ्या काय फरक पडत नाही. f इज इक्वल टू eta a r b v c. इक्वेशन शेवटी हा गुणाकार आहे. गुणाकारामध्ये कम्युटेटिव्ह लॉ काय होतो ओबे होतो. म्हणजे क्रम जरी बदलला तर गुणाकार कसा राहतो सेम राहतो. 3 गुणिले 4 काय आणि 4 गुणिले 3 काय 3 चौक 12 4 त्रिकोण 12. उदाहरण पण नेहमी असं घ्यायचं की तो गुणाकार आपल्याला आला पाहिजे. शिक्षक पण स्वतःचा बचाव करण्यामध्ये कुठलीही कसूर सोडत नसतात. लक्षात घ्या हे शिक्षकाचं गुपित मी तुम्हाला सांगत आहे. नाही तर उगीच मी मला 98 गुणिले 99 झाले की नाही माझी फजिती. मग मला पण ती गुणाकार करत बसावं लागेल लॉग अँटीलॉगनं. आणि लॉग अँटीलॉग अजून आपल्याला शिकवायचं आहे. लक्षात आलं का नाही. मग 3 गुणिले 4 कसं आहे 3 गुणिले 4 12 4 गुणिले 3 12. लक्षात आलं का नाही. आपल्याला समजण्याशी मतलब आहे. ओके कसं लिहिलं मग हे अगोदर लिहा की नंतर लिहा गुणाकार आहे. परत ती स्टेप व्हेअर k इज कॉन्स्टंट इट हॅज नो डायमेन्शन्स. थोडे जरा फेंट चालते पेन तो ब्लॅकच वापरतो मी. वेअर k इज कॉन्स्टंट इट हॅज नो डायमेन्शन a b c. A, B and C are the powers to be determined. Now writing the dimensions on both the sides. We get. आता डायमेन्शन आपण काढलेले आहेत फक्त लिहायचे. थोडं स्पीड वाढवतो मी कळेल ना आपल्याला. नाव 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम बरोबर k फॉर eta 1 इन मास -1 इन लेंथ -1 इन टाइम a for r 1 in length b for velocity l t -1 c. परत दुसरी टीप आता ह्या a न ह्याला सगळ्याला b न ह्याला त्याला c न मल्टिप्लाय करायचं. 1 1 -2 इज इक्वल टू k टाइम्स m टू द पावर a l टू द पावर -a t टू द पावर -a l टू द पावर b l टू द पावर c t टू द पावर -c. जसा बेस समान आहे त्याच्या पॉवरचं आपण ॲडिशन करून घेऊयात. नाव देन हिअर m1 l1 t -2 नाव इज इक्वल टू k टाइम्स m टू द पावर a. m आहे का इथं कुठंच m नाही एकच आहे. l 3 ठिकाणी आहे बघा -a प्लस b प्लस c. t 2 ठिकाणी आहे -a -c. इथं जर घाई केला तर चुकला तर सगळं चुकेल. आता या k घेतला तरी चालतो नाही घेतला तरी चालतो कारण केचा संबंध जिथं नाही फक्त तो इक्वेशनची गरज आहे म्हणून आपण तो k घेतलेला आहे. लक्ष कारण k ची किंमत आपण ह्याच्या सहाय्यानं काढू शकत नाही. ते डायमेन्शनल ॲनालिसिसचं लिमिटेशन आहे. ह्या दोघांच्या मध्ये जर बरोबरचं चिन्ह असेल तर याचा अर्थ असा आहे दोघाच्या MLTच्या पॉवर कशा पाहिजेत सेम पाहिजेत. कशा पाहिजेत सेम. मग आपण कम्पेअर करूयात. हे तुम्हाला समजलं नाही तर हे इकडे लिहून ठेवतो मी तुम्हाला यांचं म्हणजे लक्षात तुम्हाला येईल. नाव eta इज इक्वल टू NS मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 1 -2 1
आणि 2 इन लेंथ, हे बरोबरचं चिन्ह बरोबर, म्हणजेच हे होईल 1 -1 -1. फॉर रेफरन्स, कारण उद्या पुन्हा हे कसं लिहिलं कळणारच नाही तुम्हाला. हे कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी, हे तुमच्या माहितीसाठी. काय येईल बघा, m to the power 1, m to the power a, therefore a is equal to 1. एकची तर किंमत लगेच कळाली. l to the power 1, l to the power minus a plus b plus c, therefore minus a plus b plus c is equal to 1. इथं बघा t to the power minus 2 is equal to t to the power minus a minus c, therefore minus a minus c is equal to minus 2. बघा कसं लिहिलं, m to the power 1, m to the power a, therefore a is equal to 1. Here l to the power 1, l to the power minus a plus b plus c, therefore minus a plus b plus c is equal to 1. And third one is the t to the power minus 2 and t to the power minus a c, therefore t to the power minus 2 is equal to t to the power minus a minus c, therefore minus a minus c is equal to minus 2. आता a ची किंमत आपल्याला माहित आहे, therefore minus 1 minus c is equal to minus 2, therefore minus c is equal to minus 2 plus 1. आता थोडं स्पीडनं बघा, हे minus 2 इथं, हे minus 1 तिकडे गेले, काय झाले, प्लस झाले, therefore minus c is equal to minus 1, therefore c is equal to 1. बरोबर, एवढं तर फास्ट समजेल तुम्हाला. बघा परत एकदा, मायनस ए मायनस सी मायनस 2, म्हणजे -1 मायनस सी मायनस 2, म्हणजे मायनस सी इज इक्वल टू, हा -1 तिकडे गेला +1, -2 + 1 -1, हा मायनस आणि मायनस काय झालं, कॅन्सल, म्हणजे सी इज इक्वल टू 1. ए ची किंमत 1 मिळाली, सी ची 1 मिळाली. आपल्याला राहिली आता कुठली, बी ची, ह्याच्यात ठेवूयात आपण. बट -a + b + c इज इक्वल टू 1, तर ए ची किंमत किती आहे, 1 आहे, म्हणजे हे -1 प्लस बी, सी ची किंमत किती आहे, 1 इज इक्वल टू 1. हा 1 आणि हा +1 -1 काय झाला, कॅन्सल झाला, म्हणजेच काय येईल, देअरफॉर बी इज इक्वल टू 1. म्हणजे ए, बी आणि सी च्या किमती किती आल्या, 1 आल्या. ते इक्वेशन 1 मध्ये आपण ठेवूयात. म्हणजे काय येईल बघा, f बरोबर k η1 r1 v1, पण 1 लिहिण्याची पद्धत नाहीये, म्हणजेच काय होईल, f इज इक्वल टू k η rv. हे तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आलं. इक्वेशन नंबर 2, 3, काय नंबर असेल तो, आपली उजळणी पक्की असेल तर 4-5 नंबर आपल्याला देता येतात, नाही तर उगीच 1, 2, 3 म्हणायचं, 4 न टाकता 5 म्हणायचं, असं होऊ नये, आपलं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं. तर उजळणी पण येणं गरजेचं आहे. त्यामुळे मी जास्त नंबर देत नाही, 1 आणि 2, उजळणी चुकत नाही. शिक्षकाच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आपण ऑब्झर्व करायच्या. नाव f is equal to k eta rv, where k is constant, it has no dimension, and the value of k cannot determine from dimensional analysis. But remember that the value of k can be determined from experiment, and in that case the value of k is 6 pi. k ची व्हॅल्यू किती आहे, 6 pi या इक्वेशन मध्ये. म्हणून therefore f is equal to 6 pi eta rv. हा विस्कस फोर्स आहे, लक्षात घ्या. आणि हे डायमेन्शनली सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येतं, कारण 6 pi इज कॉन्स्टंट. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे. आणि हेच उदाहरणं तुम्ही परत सोडवा, म्हणजे हेच काय होतील, ॲज लाईक द होमवर्क होईल. तर याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या लेक्चरला घेऊयात. आणि ह्याच्यावरची अजून एक 2-3 उदाहरणं आणि त्याचे लिमिटेशन घेऊन हा डायमेन्शन्सचं जे आर्टिकल आहे हे उद्याच्या पिरियडला आपलं काय होईल, पूर्ण होईल. ठीक आहे. थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.